द्रौपदी हे नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम महाभारत काळातील भीषण युद्ध आणि हस्तिनापूरच्या राजसभेत घडलेला द्रौपदी वस्त्रहरणाचा तो कुकृत्य प्रसंग आठवतो. द्रौपदी जिला जन्मापासूनच आपल्या पित्याचा तिरस्कार सहन करावा लागला. विवाह झाला तोही 5 पुरुषांची. जे आजवर कुणालाही करावे लागले नाही ते द्रौपदीच्या नशिबी आले. एवढेच नव्हे तर अंगराज कर्णानेही द्रौपदीचा अपमान करत अपशब्द उच्चारले होते. 5 पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया वेश्या असतात. परशुरामांचा शिष्य असलेला कर्णासारखा महाज्ञानी व्यक्ती अशी विचारसरणी ठेवू शकतो, तर एक सामान्य मनुष्य द्रौपदीकडे किती तिरस्काराने पाहत असेल याची कल्पनाच करवत नाही. महाभारत युद्धात विजय मिळाल्यानंतरही मृत्यू पावलेल्या आपल्या सर्व पुत्रांचा वियोग सहन करत अत्यंत दुःखात द्रौपदीला पुढील आयुष्य व्यतीत करावे लागले. अशा प्रकारे द्रौपदीची जीवनकथा ऐकून कुणालाही असेच वाटेल की द्रौपदी ही केवळ नशिबाने व्यथित एक साधी दुर्भाग्याने ग्रासलेली स्त्री होती. परंतु तसे नाही. द्रौपदीने युगांधर भगवान श्रीकृष्णांच्या सहयोगी रूपात अवतार घेतला होता. द्रौपदीचा जन्मच हवनकुंडातील अग्नितून झाला होता. अशा प्रकारे कोणतीही साधी स्त्री जन्म घेऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवतार कार्यात द्रौपदीचा उपयोग एका मायाशक्तीसारखा केला होता, ज्यामुळे महाभारताचे विनाशकारी युद्ध घडले. या युद्धात कौरव पक्षातील ते लोक मारले गेले जे पूर्वजन्मी राक्षस होते आणि ज्यांनी द्वापार युगात जन्म घेतला होता. हे सर्व राक्षस द्वापार युगाच्या अंतिम टप्प्यात जन्माला आले होते आणि त्यांनी हळूहळू पृथ्वीवर पापाचे साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती. या पापी लोकांचा अंत करण्यासाठीच द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांनी अवतार घेतला होता. भगवान श्रीकृष्णांच्या निर्देशानुसार या पापी लोकांचा नाश करण्यामध्ये द्रौपदीने मुख्य भूमिका बजावली होती. महाभारत युद्धात सर्व पापी मारले गेले. द्वापार युगात फोफावलेले अधर्माचे साम्राज्य द्रौपदीमुळे नष्ट झाले. या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगात द्रौपदीच्या सहाय्याने अधर्माचे साम्राज्य नष्ट करून धर्माची स्थापना केली. इतके मोठे महान कार्य कोणतीही सामान्य स्त्री करू शकत नाही. मग द्रौपदी नेमकी कोण होती? इतका विवेक, सहनशीलता आणि संयम द्रौपदीमध्ये कुठून आला? यासाठी आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या द्वापार युगातून बाहेर पडून प्रभू श्रीरामचंद्रांच्या त्रेतायुगात डोकवावे लागेल. रावण जो विलासी तर होताच, पण अत्याचारीही होता. परंतु तो परमपिता परमात्मा शिवशंकरांचा महान भक्तही होता. रावण एक उत्कृष्ट संगीतकार होता. महादेव भोलेनाथांना रावणाचे वीणावादन अतिशय प्रिय होते. म्हणूनच रावण अनेकदा शिवजींना संगीताने प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कैलास पर्वतावर ये जा करत असे. एकदा कैलास पर्वतावरून परत येताना वनात तपस्या करत असलेल्या एका साध्वी स्त्रीवर रावणाची दृष्टी पडली. त्या साध्वीचे सौंदर्य पाहून रावण मोहित झाला. तो तिच्याजवळ गेला आणि अत्यंत अहंकाराने त्याने तिची ओळख सांगावी अशी मागणी केली. परंतु त्या साध्वीने सांगितले, माझ्या तपश्चर्येत विघ्न आणू नका. तरीही रावण थांबला नाही आणि त्या साध्वीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. यावर साध्वीने रावणाला तिथून निघून जाण्यास सांगितले. अपमान झाल्याने रावण क्रोधित झाला. अपहरणाच्या उद्देशाने रावणाने त्या साध्वीला बलपूर्वक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. रावणाचे हे धाडस पाहून त्या साध्वीने त्याला श्राप दिला. त्या श्रापात साध्वी म्हणाली, तुझ्या मृत्यूचे कारण मीच बनेल. इतके बोलून ती साध्वी आपल्या योगशक्तीने अदृश्य झाली. काही वर्षे निघून गेली. वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांवर रावणाची बहीण शूर्पणखा मोहित झाली. तिने श्रीरामांसमोर आपला
प्रेमप्रस्ताव मांडला. यावर प्रभू श्रीरामांनी आपण विवाहित असल्याचे तिला सांगितले आणि पत्नी सीतेचीही ओळख करून दिली. यानंतर शूर्पणखाने लक्ष्मणांसमोरही तसाच प्रस्ताव ठेवला. शूर्पणखाचा अविवेक पाहून लक्ष्मणांनी तिला उलटा म्हणत तिचे नाक कापले. या सर्व घटनेसाठी शूर्पणखाने सीतेला दोषी धरले आणि आपल्या कापलेल्या नाकाची हकीकत वाढवून चढवून आपल्या भाऊ रावणाला सांगितली. बहीण शूर्पणखाचा सूड घेण्यासाठी रावणाने सीताहरणाची योजना आखली. साधूचे रूप धारण करून भिक्षा मागण्याच्या बहाण्याने रावण सीतेकडे आला. त्यावेळी देवी सीता पर्णकुटीमध्ये होती. अचानक पर्णकुटीत देवी सीतेसमोर एक साध्वी स्त्री प्रकट झाली. ही तीच साध्वी स्त्री होती जिच्या समोर रावणाने विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. त्या साध्वी स्त्रीने आपले नाव वैदेही असल्याचे सांगितले आणि संपूर्ण योजना स्पष्ट केली. वैदेहीने माता सीतेला सांगितले, तुमचे रूप धारण करून मी रावणासोबत जाईन. तुम्ही तुमची आभूषणे मला द्या. माता सीतेने आपली आभूषणे वैदेहीला दिली आणि स्वतः तिथून अदृश्य झाली. वैदेहीने माता सीतेचे रूप धारण करून तिची आभूषणे परिधान केली आणि पर्णकुटी बाहेर आली. ती सीताच असल्याचा भ्रम होऊन रावणाने तिचे अपहरण केले. माता सीतेऐवजी रावणाच्या अशोक वाटिकेत कैदेत असलेली स्त्री ही साध्वी वैदेहीच होती, जिला प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून मुक्त केले. धर्मकार्यासाठी साध्वी वैदेहीने दिलेले हे योगदान पाहून प्रभू श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या पुढील श्रीकृष्ण अवतारातही सहकार्य करण्याची विनंती केली. यात वैदेहीने पुढील जन्म द्रौपदीच्या रूपात घेतला. या प्रकारे त्रेतायुगातील रामायण पर्वात आणि द्वापार युगातील महाभारत पर्वात योगदान देत साध्वी वैदेही उर्फ द्रौपदीने दोन्ही युगांत अधर्माच्या साम्राज्याचा नाश करून धर्मस्थापनेस मदत केली. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा जय श्रीराम लिहा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशीच धार्मिक रहस्ये जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी तत्त्वज्ञान बोधकथा या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद.